जय हिंद फ्रेंड, सीसॅड बाय विजय गुप्ता सर या यूट्यूब चॅनलवर आपलं परत स्वागत आहे. मित्रांनो, आगामी राज्यसेवेच्या एक्झामसाठी आपण लॉजिकल रिझनिंगची जी व्हिडिओ सिरीज स्टार्ट केली होती त्यामध्ये सर्वात पहिला टॉपिक आपण डिस्कस करत होतो स्टेटमेंट अँड आर्ग्युमेंट. ठीक आहे ना, विधान व युक्तिवाद. त्यामधलं मित्रांनो आपण बेसिक लेक्चर जे आहे ते या आधीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये कंप्लीट केलं आहे. आज आपल्याला प्रॅक्टिस करायची असेल. प्रिव्हियस एक्झाममध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि त्यांना टॅकल कसं करायचं या विषयावर आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बोलायचं असेल. तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या कमेंटमध्ये तुम्ही मला विचारायच्या. ठीक आहे ना. चला सुरुवात करूया मित्रांनो. सर्वात पहिला प्रश्न आहे, रेल्वेगाडीत, विश्रांतीगृहात, विश्रांतीच्या वेळी, खेळ सुरू असताना, चित्रपटगृहात वाढत्या प्रमाणात होणारा भ्रमरध्वनीचा म्हणजे मोबाईलचा वापर हा इतर संबंधाने काही पर्वा असण्याचा गंभीर अभाव दर्शवतो. अर्थातच प्रवासात किंवा तुमचं अन्न समोर येईपर्यंत किंवा खेळ पुन्हा सुरू होण्यासाठी थांबलेले असताना तुम्हाला तुमचा व्यवसाय करणे सोयीचे होते हे खरे आहे आणि तुम्हाला आवडं न आवडं तंत्रज्ञान तिथे कायम राहणार आहे. पण कोणालाच भोजन वा प्रवास करताना कोणाचे तरी एकतर्फे कंटाळवाणे संभाषण ऐकायला अजिबात नको असले तर मी मोठ्याने वृत्तपत्र वाचू लागलो आणि त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या संपर्कात व्यत्यय आला तर तीच व्यक्ती भ्रमरध्वनी लगेच त्याचा आक्षेप घेईल. स्वतःला इतरांकडून जसे वागवले जाण्याची अपेक्षा आहे तशीच वागणूक स्वतःकडून इतरांना दिली जावी हे ओघाने आलेच. म्हणून प्रवासात वा इतर सार्वजनिक ठिकाणी मन मानेल तसा भ्रमरध्वनीचा वापर केला जाऊ नये. वरील युक्तिवादाच्या आधारतत्वाचे उत्तम विवरण पुढील पर्यायातून निवडा. आता मित्रांनो, मी लास्ट लेक्चरमध्ये पण सांगितलं की तत्वाचं विवरण करणारे, आधार तत्वाचं विवरण करणारं जे काही पर्याय राहतो हा मित्रांनो अप्लाइड प्रश्न राहतो. म्हणजे हा जो प्रश्न आहे हा प्रश्न यामध्ये दिलेल्या फक्त तत्वाशी संबंधित असेल. यामधली माहिती जशीच्या तशी यावी असं काहीच यामध्ये अपेक्षित नसेल. ठीक आहे ना. तर सुरुवातीला काय करूया, यामध्ये तत्व कोणतं आहे ते समजून घेऊया. ठीक आहे ना. सोपी आहे. पहा काय म्हणतो आहे की आपण रेल्वेगाडीत, विश्रांतीच्या वेळी किंवा खेळ सुरू असताना, चित्रपटगृहात म्हणजे थिएटरमध्ये आपण मूवी वगैरे पाहत असतो. मूवी सुरू व्हायला वेळ असेल तर आपण काय करतो, मोबाईल वगैरे चाळत बसतो. ठीक आहे ना. त्यामुळे कदाचित शेजारच्या व्यक्तीला व्यत्यय येत असेल. ठीक आहे ना, त्याला काहीतरी डिस्टर्ब होत असेल. पण लेखक म्हणतो आहे की तिथे तुम्हाला आवडो ना आवडो त्या ठिकाणी काय राहणार आहे, तंत्रज्ञान राहणारच आहे. एक दुसरी बाजू पण आहे. ठीक आहे ना. मी नेहमी सांगितलं की युक्तिवादामध्ये असा पॉईंट पाहायचा की ज्याच्या या बाजूने आणि विरुद्ध बाजूने काहीतरी बोलणारा व्यक्ती असल्या पाहिजे. मग लेखक असं म्हणतो आहे की एखादा व्यक्ती सपोज मोठमोठ्याने फोनवर बोलत आहे आणि त्यामुळे माझ्या वृत्तपत्र वाचनात काय येतो आहे, व्यत्यय येतो आहे. मग मी काय करायला पाहिजे, मी पण मोठमोठ्याने वृत्तपत्र वाचायला पाहिजे. आणि पण समजा जर मी असं केलं तर ते मोबाईल फोनवर बोलणारी व्यक्ती उलट माझ्यावर रागवेल. मला असं म्हणेल की मी फोनवर बोलतो आणि तुम्ही मोठमोठ्याने वाचत आहे. यावरून लेखक असं म्हणतो आहे की ठीक आहे, टेक्नॉलॉजी राहील तिथे काही हरकत नाही आणि या सर्व बाबी लागून आहेत. ठीक आहे ना. हे सर्व ओघाने आलेच. म्हणून प्रवासात व इतर ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी मन मानेल तसा भ्रमरध्वनीचा वापर केला जाऊ नये. म्हणजे आपण ना थोडंसं सेन्सिटिव्ह असलं पाहिजे. म्हणजे भ्रमरध्वनीचा वापर करणे किंवा आपण असं कोणतं काम करू नये ज्या कामामुळे इतर व्यक्तींना काय होईल, त्रास होईल. किंवा असं आपल्याला वाटते आहे की आपल्यासोबत ही बाब कधी व्हायला नको, ती बाब आपणही कोणासोबत करायची नाही. या जनरली आपण या बाबी ज्या आहेत या बाबी यामधून लक्षात घेऊ शकतो. तत्त्व समजलं. आता त्या तत्त्वाचं अप्लिकेशन म्हणजे एक्झाम्पल ओरिएंटेड प्रश्न जो आहे हा या ठिकाणी विचारतो आहे. तर तत्त्वाचं उत्तम विवरण करणारं एक्झाम्पल निवडायचं आहे. पहिलं पहा, तुमच्या मुलांनी तुम्हाला त्यांचे संगीत ऐकायला भाग पाडले तर तुम्ही नक्की त्याला आक्षेप घ्याल. म्हणून तुम्ही तुमची संगीताची निवड त्यांच्यावर लादू नये. करेक्ट वाटते आहे. ठीक आहे ना. जर आपले मुलं आहेत, नवीन जमान्याचे आहेत, ठीक आहे की नाही, त्यांना सपोज काहीतरी वेगळं संगीत आवडत असेल. ठीक आहे ना. आणि आपलं जे संगीत आहे ते जुनं संगीत आहे. मग आपले मुलं जर आपल्याला म्हणत असतील की आईवडिलांना तुम्ही आमचं संगीत ऐका तर आपल्याला ते आवडणार नाही. म्हणून आपण आपलं जे जुनं संगीत आहे ते सुद्धा त्यांना आवडलं पाहिजे असं आपण जबरदस्ती त्यांच्यावर करणार नाही. करेक्ट वाटते आहे सध्या तरी. ठीक आहे. नेक्स्ट पहा, जेव्हा तंत्रज्ञान वापरण्यासंदर्भात कोणीही कालचक्र उलटे फिरवण्याचा प्रयत्न करू नये. म्हणूनच तुम्ही प्रगतीसाठी आणि सोयीसाठी थोडीफार कटकट स्वीकारली पाहिजे. मित्रांनो, हे दिलेला जो डेटा आहे त्याच्यावरून पडतो तर आहे, पण हा आपल्या युक्तिवादाचा भाग नसेल. युक्तिवाद म्हणजे आपल्याला तो पॉईंट पाहायचा आहे ज्या पॉईंटच्या या बाजूने आणि या बाजूने काहीतरी लोक बोलत आहेत. तंत्रज्ञान तिथं असेलच म्हणजे हे तर आहेच, नो डाऊट की हा पॅसेजमधून बिलॉंग करतो आहे, पण हा आपल्या उत्तराचा भाग नसेल. ठीक आहे ना. आणखीन वाचा, भाडे देणाऱ्या सर्व ग्राहकांना समान वागणूक देण्याच्या तत्वानुसार आगगाड्यातील पहिल्या वर्गाच्या डब्याची सोय असता कामा नये. म्हणजे
काही रिलेशन नाही आहे, ठीक आहे ना, चुकीचं असेल. एका व्यक्तीसाठी त्रासदायक ठरणारी बाब दुसऱ्या व्यक्तीसाठी सोयीची असू शकते, म्हणूनच परस्परांच्या वर्तनाविषयी आपण सहनशील असायला पाहिजे, हे सुद्धा करेक्ट वाटते आहे. तर मित्रांनो, आपण असं म्हणूया की सर ए जे आहे हे करेक्ट वाटते आणि डी जे आहे ते सुद्धा काय वाटते, करेक्ट वाटते. तर आता काय करूया आपण, मोस्ट ॲप्रोप्रिएट काय असेल, जास्त वेटेज कोणाचं असेल या अनुषंगाने प्रश्नाला समजून घेऊया. पहिलं ऑप्शन काय म्हणतो आहे की तुमच्या मुलांवर तुम्ही तुमची संगीताची आवड लादू नका, कारण त्यांचं जे संगीत आहे ते तुम्हाला आवडत नाही, त्याचप्रमाणे तुमचंही संगीत त्यांना आवडलेलं नसू शकते. आणि चौथं काय म्हणते, एका व्यक्तीसाठी त्रासदायक ठरणारी बाब ही दुसऱ्या व्यक्तीसाठी सोयीची असू शकते, म्हणून परस्परांच्या वर्तनाविषयी आपण अधिक सहनशील असले पाहिजे. तर मला असं वाटते की याचं वेटेज जास्त असेल, कारण ही बाब जर आपण विचारात घेतली ॲज अ प्रिन्सिपल म्हणून, तर त्याच्यामध्ये ही बाब काय असेल, ऑलरेडी इन्क्लूड असेल. आणि लेखक तेच म्हणतो आहे, डेटामध्ये तेच म्हणतो आहे, ठीक आहे ना, की होऊ शकते की तंत्रज्ञान वगैरे तिथे नेहमी राहणारच आहे. एखाद्या व्यक्तीला त्या बाबी आवडतात, परंतु त्या बाबीचा दुसऱ्या व्यक्तीला काय होतो आहे, त्रास होतो आहे, म्हणून आपण एकमेकांच्या वर्तनाविषयी काय असलो पाहिजे, सहनशील असलो पाहिजे. ते वृत्तपत्राचं जे एक्झाम्पल आहे, फोनवर बोलण्याचं जे एक्झाम्पल आहे, त्यातून लेखक या बाबी आपल्याला ठिकाणी समजून सांगतो आहे, ठीक आहे ना. आणखीन काही प्रश्न पहा, आणखीन प्रश्न बघूया. अनेक लोक त्यांच्या वडीलधाऱ्यांनी ज्याला अनैतिक वर्तन मानले जाते ते तरुणाई म्हणून संबोधतात, ठीक आहे ना. म्हणजे हा डायरेक्ट म्हणतो आहे की वडीलधाऱ्याच्या व्ह्यूमध्ये, म्हणजे वडीलधारी म्हणजे जे आपले वडीलधारी व्यक्ती आहे त्यांच्या व्ह्यूमध्ये जे काही अनैतिक वर्तन आहे इज इक्वल टू काय आहे, तरुणाई आहे. म्हणजे त्यांचा माइंडसेट असा बनला आहे की अनैतिक वर्तन करणारी व्यक्ती म्हणजे कोण असेल, तरुणाई असेल, ठीक आहे. त्यांच्यावर टीका करतात. जग बदलले आहे व त्याचबरोबरीने नैतिक मानकी बदलली आहे. लेखक म्हणतो आहे की ठीक आहे, वडीलधाऱ्या मंडळींना असं वाटते आहे की जे काही अनैतिक आहे ते सर्व तरुणाई करत आहे, पण लेखक असं म्हणतो आहे की आता जग बदललं आहे. वडीलधारी जे मंडळी आहे त्यांच्या काळात जी नैतिक मानके होती, नैतिक मानक म्हणजे पॅरामीटर, जसं त्यांच्या काळात असेल पॅरामीटर की व्यवस्थित राहायचं, सगळ्यांशी प्रेमाने बोलायचं, बरोबर आहे की नाही, नेहमी खरं बोलायचं, ठीक आहे, पूर्णपणे व्यवस्थित अभ्यास करावा, हे सर्व नैतिक मानक तेव्हा त्यांच्या काळात असतील कदाचित. या पॅरामीटरवर खरी असणारी व्यक्ती म्हणजे नैतिक व्यक्ती हे त्यांच्या काळात असेल. पण आता काळ बदलला आहे, काळ बदलला, लोक बदलले, लोकांची नैतिकता बदलली, त्यामुळे लेखक म्हणतो आहे की बदलत्या काळानुसार आता नैतिक पॅरामीटरसुद्धा काय आहेत, बदलली आहेत. हे कोणी लक्षात घ्यायला पाहिजे, टीकाकारांनी म्हणजे वडीलधाऱ्या मंडळींनी लक्षात घ्यायला पाहिजे. तंत्रज्ञानात वेगाने प्रगती होत आहे आणि केवळ या जगात वावरणाऱ्या तरुणांनाच त्याचे आकलन होऊ शकते. हा एक महत्त्वाचा पॉईंट पहा, तरुणांनाच म्हणजे डेफिनेटिव्ह वर्ड आहे. जे टेक्नॉलॉजीमध्ये बदल होतो आहे त्या बदलाला व्यवस्थित समजून घेणारी जी पिढी आहे ती पिढी म्हणजे तरुण पिढी. आधीच्या पिढीला या सर्व टेक्नॉलॉजी समजून घेण्यात काय जात असतात, अडचणी जात असतात, ठीक आहे की नाही. ओके, आकलन होऊ शकते, म्हणूनच त्यांच्या आईवडिलांनी किंवा आजोबांनी नव्हे तर त्यांनी स्वतःच नैतिक मानके निश्चित केली पाहिजे. काय म्हणतो आहे लेखक, काळ बदलतो आहे, नैतिक मानके बदलत आहेत, टेक्नॉलॉजीमध्ये नवीन नवीन बदल येत आहेत. जसं बँकिंग ट्रान्झॅक्शनविषयी त्यांच्या काळात असलेली नैतिक मानके वेगळी होती, आज आपण ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करतो आहे, म्हणून आपल्या काळात असणारी नैतिक मानके काय असतील, वेगळी असतील. ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करत असताना कोणती नैतिक मानके आपण यूज केली पाहिजे हे ते सांगू शकत नाही का, कारण त्यांना त्याचा ॲक्सेस नाही आहे. आजोबा आजी आहेत, आई वडील आहेत, त्यांनी ती टेक्नॉलॉजी कधी यूजच नाही केली, ती टेक्नॉलॉजी आपण यूज करतो आहे. म्हणून आताची टेक्नॉलॉजी आपण यूज करत असल्यामुळे आपण स्वतःच काय करायला पाहिजे, या ठिकाणी आपल्यासाठी नैतिक मानके निश्चित केली पाहिजे. 25 वर्षावरील कोणीही नाही म्हटले तरी स्वतःच्या भूतकाळात शिकलेल्या गोष्टींमुळे झापडबंद झालेले असणारच. करेक्ट, जनरेशन गॅप म्हणतो आपण त्याला. 25 वर्षापूर्वी शिकलेली बाब आणि आता 25 नंतर होणारी बाब यामध्ये बराचसा फरक असेल, म्हणून लेखक या पद्धतीने या ठिकाणी म्हणतो आहे. त्यांच्या शिक्षणाने त्यांना आधुनिक जगासंबंधी दृष्टिकोन प्राप्त करण्यापासून व त्याला मागणीनुसार प्रतिसाद देण्यापासून प्रतिबंधित केले आहे, म्हणूनच त्यांच्या नैतिक निवडांना कोणताही अर्थ उरलेला नाही. लेखक एकदम हार्श आहे, माइल्ड वगैरे लँग्वेज नाही. लेखक एकदम डेफिनेटिव्ह वर्ड यूज करतो आहे की आपले जे वडीलधारी व्यक्ती आहेत त्यांच्या नैतिक निवडांना काहीच अर्थ उरलेला नाही, कारण नैतिक मानके चेंज होत आहे, जग बदलत आहे, टेक्नॉलॉजी बदलत आहे. म्हणून आपण जे व्यक्ती आहेत, जे या जगात वावरणारे तरुण आहेत, त्यांनी सध्याच्या परिस्थितीचा विचार करून नैतिक मानके ठरवली पाहिजेत, ठीक आहे ना. आता पहा,
काय म्हणतोय, वरील युक्तिवादाचा योग्य मुख्य निष्कर्ष अभिव्यक्त करणारे विधान निवडा. आता मित्रांनो, निष्कर्ष काढायचा असेल तर निष्कर्ष हा तंतोतंत दिलेलं जे स्टेटमेंट आहे त्याच्यावरूनच पडणारा असला पाहिजे, कारण निष्कर्ष हा रिजिड राहतो. ठीक आहे, आता हा भाग संपल्यानंतर आपण स्टेटमेंट अँड कन्क्लुजनसुद्धा या सिरीजमध्ये इन्क्लूड करूयाच. ठीक आहे ना. निष्कर्ष हा रिजिड राहतो, त्याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी राहत नाही, बाहेरचं काही चालणार नाही. जे लागेल ते फक्त आणि फक्त कशामधलं लागेल, आपल्याला स्टेटमेंटमधलं लागेल. तर आपण ऑप्शन वाचूया, म्हणजे बऱ्याच बाबी आपल्याला क्लिअर करता येतील. ठीक आहे ना. चला पहा, पहिलं ऑप्शन, ज्याला ज्येष्ठ अनैतिक वर्तन मानतात तो प्रमाद तरुण पिढीकडून घडला आहे, हे रॉंग असेल. कारण लेखक काय म्हणतो आहे की आपले जे ज्येष्ठ आहेत त्यांना सध्या माहीत नाही की नैतिक जे पॅरामीटर्स आहेत ते काय आहेत, म्हणून प्रमाद घडला आहे, चूक घडली आहे असं आपण म्हणू शकत नाही, त्यामुळे रॉंग. फक्त तरुणांनाच वर्तमानकालीन जगाचे आकलन आहे, हे मात्र आपण या ठिकाणी घेऊ शकतो. मग आता एक अडचण येऊ शकते की सर तरुणांनाच हा थोडा डेफिनेटिव्ह वर्ड नाही झाला का? तर मित्रांनो, स्टेटमेंटमध्ये जर असं काही देत असेल, ठीक आहे ना, तरुणांनाच त्याचे आकलन होऊ शकते. जर स्टेटमेंटमध्ये डेफिनेटिव्ह वर्ड यूज केला असेल, कंपल्शन क्रिएट केलेलं असेल, तर युक्तिवादामध्ये किंवा निष्कर्षामध्ये मित्रांनो आपण त्याला विचारात घेऊ शकतो. त्यामुळे सेकंड जे आहे ते सध्या तरी आपल्याला करेक्ट वाटते. आणखीन चेक करूया, पहा. ठीक आहे ना, चेक करत चालूया म्हणजे बरोबर लक्षात येईल. त्यानंतर 25 वर्षावरील व्यक्तींनी केलेले नैतिक निवाडे निरर्थक आहे, हे सुद्धा करेक्ट वाटते आहे. कारण इथं तो म्हणतो आहे ना की 25 वर्षाच्या नाही घेता येणार, कारण वडीलधारी व्यक्ती म्हणजे नेमके किती वर्षाचे हे याच्यामध्ये मेन्शन नाही. आपण निष्कर्षाविषयी बोलतो आहे, त्यामुळे रिजिड असलो पाहिजे, त्यामुळे असं डेफिनेटली काही घेता येणार नाही. त्याचप्रमाणे हे सुद्धा डेफिनेटली काही घेता येणार नाही, कारण तरुणाई म्हणजे नेमकं 25 वर्षाखालीलच लोक, 2 वर्षाचे, 5 वर्षाचे किंवा 7 वर्षाचे असं आपण नाही घेऊ शकत. पण हे ना, हे थोडं ॲम्बिग्युअस होऊन जाते, त्यामुळे हे बोथ रॉंग. पहिले तर रॉंग आहे, सो करेक्ट असलं पाहिजे मित्रांनो ऑप्शन नंबर सेकंड. काय महत्त्वाचं वाटतं प्रश्न सॉल्व करताना, दिलेला जो डेटा आहे तो व्यवस्थित आकलित होणे, समजून घेणे महत्त्वाचं आहे. आणि मी नेहमी म्हणतो की लॉजिकल रिझनिंग नंतरची जी पुढची पायरी आहे ती म्हणजे आपलं कॉम्प्रहेन्शन, आकलन क्षमता. या बाबी क्लिअर असतील तर मात्र मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी एकदम खूप व्यवस्थित परफॉर्म करता येईल, हे निश्चित. आणखीन बघूया एक प्रश्न. ठीक आहे, पहा. चांगले आणि वाईट यासारख्या नैतिक दर्शकांची उपस्थिती तथ्यात्मक आशयात कोणती भर टाकत नाही, आहे ना. म्हणजे आपण एखाद्या बाबीविषयी एखाद्या गोष्टीला चांगलं म्हणत असू किंवा एखाद्या गोष्टीला वाईट म्हणत असू, तर या ज्या बाबी आहेत किंवा हे जे 2 वर्ड आहेत, हे 2 वर्ड फक्त आपली काय प्रदर्शित करतात, नापसंती प्रदर्शित करतात. ठीक आहे की नाही, की चांगले आणि वाईट ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा हे जे वर्ड आहेत हे आपली नापसंती प्रकट करतात. पण त्यावरून तथ्यात्मक आशयामध्ये कुठलाही फरक पडत नाही. तथ्यात्मक आशयामध्ये फरक पडणे म्हणजे आपण असं म्हणूया की चेंज होणे. आपण एखाद्याला म्हटलं की तू जे करतो आहे ते वाईट आहे, त्यानंतर त्यातला तथ्यात्मक बोध घेऊन जर तो आपल्या वागणुकीत बदल करत असेल तर मग आपण असं म्हणूया की आपल्या बोलण्याचा तथ्यात्मक फायदा झालेला आहे. आणखीन वाचूया, पहा. जर मी एखाद्याला शिडी फळे चढ्या किमतीला विकणं हे तुझं वागणं वाईट आहे असे सांगितले तर तू शिडीफळं चढ्या किमतीला विकली असं थोडक्यात सांगण्यापलीकडे मी काहीच सांगत नसते. करेक्ट आहे. आपण जर एखाद्याला असं म्हटलं की तू बा शिडीफळं चढ्या किमतीला विकतो आहे, याचा अर्थ आपण फक्त एक नैतिक नापसंती त्या ठिकाणी दर्शवतो आहे, याच्या व्यतिरिक्त आपण जास्त काही करत नाही आहे त्याथे. ठीक आहे ना. ही कृती वाईट आहे ही भर घालून त्याबद्दल अधिक काही मी केवळ नैतिक नापसंती प्रकट करते. हे काहीसे तू शिडी फळे चढ्या किमतीला विकली हे घृणा व्यक्त करणाऱ्या स्वरात म्हटले किंवा ते लिहून त्यानंतर उद्गारवाचक चिन्ह देण्यासारखे आहे. जास्तीत जास्त आपण काय करू शकतो, आपण त्याला रागाने बोलू, तू शिडी फळे चढ्या किमतीला विकतो, थांब तुला सांगतो, ठीक आहे ना, तुला दाखवतो, असं काहीतरी. आपण हे जे सांगतो आहे याच्यामध्ये आपण असं म्हणूया की फक्त आपण काय करतो आहे, निषेध सारखं बोलतो आहे, परंतु या सर्व बाबींमध्ये फक्त आपली नापसंती प्रकट होते आहे, त्यामधून तथ्यात्मक आशयात कुठलाही बदल घडत येत नाही. ठीक आहे ना. त्यानंतर म्हणतो आहे फक्त बोलणाऱ्या व्यक्तीने काही भावनांसह अभिव्यक्ती लक्षात घेतली आहे हे दाखवण्याचे काम यातून साधते. करेक्ट आहे. आपण या पद्धतीने बोलतो आहे ना, जसं एक वाक्य वेगवेगळ्या पद्धतीने बोलता येईल आपल्याला. ठीक आहे की नाही. करुणामय किंवा मग भावनिक होऊन बोलता येईल किंवा एकदम अतिशयोक्तीच्या फॉर्ममध्ये बोलता येईल. तर आपण बोलतो तेच आहे, फक्त आपण वेगवेगळ्या पद्धतीने बोलतो आहे. भावनांसह अभिव्यक्ती लक्षात घेतली आहे हे दाखवण्याचे काम यातून साधते. पुढे दिलेल्या वरील युक्तिवादाचा मुख्य निष्कर्ष उत्तम प्रकारे अभिव्यक्त करणारा पर्याय निवडा.
इथेही मित्रांनो आपल्याला काय काढायचं आहे, निष्कर्षच काढायचा आहे. ठीक आहे की नाही. निष्कर्ष म्हणजे दिलेल्या स्टेटमेंटवरून तंतोतंत पडणारी बाब आहे ना, आणि बरोबर रूट पकडायचं आणि त्या रूटला अनुसरूनच काय द्यायचं, स्टेटमेंट द्यायचं. ठीक आहे की नाही. पहिले तर युक्तिवाद समजून घ्या, कारण युक्तिवादाचा निष्कर्ष द्यायचा आहे. यामध्ये युक्तिवाद काय आहे असं म्हणता येईल आपल्याला, की एक जण म्हणतो आहे की आपण जे काही बोलतो आहे, हो नाही चांगलं वाईट बोलतो आहे, यामुळे तथ्यात्मक आशयात कुठलाही बदल फळत नाही. हा झाला मुख्य मुद्दा आणि या संदर्भात किंवा या बाजूने कोणीतरी बोलत आहे, याविषयीच मित्रांनो आपल्याला निष्कर्ष द्यायचा असेल. पाहता, काहीतरी चुकीचे आहे असे म्हणणे हा फक्त नापसंती व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. सध्या तरी चुकीचं वाटत नाही. ठीक आहे ना, करेक्ट वाटतं आहे. ठीक आहे ना. जेव्हा कोणीतरी काहीतरी चुकीचं आहे असं प्रतिपादन करतात तेव्हा ते तथ्याबाबत प्रतिपादन करतात नाही. ठीक आहे की नाही. बदल घडत नाही म्हणतोय तो. शिडीपळे चढ्या किमतीला विकणे हे तुझं वागणं वाईट आहे, याचा अर्थ फक्त तू फळं चढ्या किमतीला विकणे एवढाच आहे नाही. वाक्यातील चांगले वाईट या शब्दाची भर तथ्यात्मक आशयात बदल करत नाही. निष्कर्ष म्हणून मित्रांनो हा काय असेल, अगदी परफेक्ट असेल, कारण निष्कर्ष हा दिलेल्या विधानामधूनच बिलॉंग करणारा असला पाहिजे. आणि आपला जो युक्तिवाद आहे त्या युक्तिवादाशी हा कोरिलेट करतो आहे. आणि जे मी म्हणतो आहे की पहिलेही करेक्ट वाटतं आहे त्याच्या कम्पॅरेटिव्हली हे जास्त काय आहे, वेटेजफुल असेल, त्यामुळे चौथं असेल या प्रश्नाचं करेक्ट आन्सर. ठीक आहे ना. आणखीन क्लिअर करत चालूया. जसे जसे प्रश्न आपण घेऊ समोर तशा तशा बऱ्याच बाबी मित्रांनो तुमच्या काय होत जातील, क्लिअर होत जातील. जसा हा प्रश्न पहा, अलीकडच्या काळात काही वर्षात अनेक लोक सायकलीचा वापर करू लागले आहेत. लोकांना सुदृढ राहायला त्याची मदत होते. या कारणाने ही बाब स्वागतार्ह आहे. पण जर शिरस्त्राण म्हणजे हेल्मेट घालण्याची सक्ती केली तर लोक सायकल चालवणे टाळतील. प्रत्येक गोष्टीत धोका असतो आणि स्वतःची काळजी कशी घ्यायची लोकांना माहीत आहे. लोकांनी स्वतःचे नुकसान करण्यामध्ये शासनाची कोणती भूमिका नाही. सायकल चालवणाऱ्यावर हेल्मेट घालण्याची बळजबरी करणे ही सरकारची व्यक्तिगत निवडीत होणारी अनावश्यक लुडबुड आहे आणि ते लोकशाही जीवन मार्गाच्या विरोधी आहे. वरील युक्तिवादात वापरलेल्या तत्वाचे उत्तम विवरण करणार आहे. बस मित्रांनो लक्षात घ्यायचं, तत्वाचं उत्तम विवरण करणारं असा प्रश्न दिसला की हा अप्लाइड प्रश्न असेल. यामध्ये दिलेलं कोणतं तरी तथ्य वापरायचं. असं मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी तुम्हाला क्लिअर केलं होतं. तिथे एक प्रश्न होता की जो गाडीचा जास्त यूज करेल तो जास्त कर देईल आणि जो कमी यूज करेल तो कमी कर देईल, हे तत्व होतं. आणि या तत्वाचं उपयोजन करणारं ऑप्शन आपण निवडलं होतं. जो टी व्हीमध्ये जास्त चॅनल्स पाहिल तो जास्त पैसे भरेल आणि जो कमी चॅनल्स पाहिल तो कमी पैसे भरेल. याला म्हणूया आपण त्या तत्वाचं अप्लिकेशन किंवा मग उत्तम विवरण करणारं एक्झाम्पल. आता यामधले पहिले तत्व शोधूया आपण. ठीक आहे ना. काय म्हणतोय हा, असं म्हणतोय की अलीकडे लोक जे आहेत ते सायकलीचा वापर करत आहेत आणि सायकलीचा वापर करून ते स्वतःला सुदृढ ठेवत आहेत. ही बाब करत चांगली आहे. पण गव्हर्नमेंटनं जर त्यांना हेल्मेट घालायला सक्ती केली तर हा असं म्हणतो आहे की गव्हर्नमेंटची ती काय ठरते आहे, अनावश्यक लुडबुड ठरते आहे. कारण लोकांना स्वतःला माहिती आहे की मी हेल्मेट घालणे किती गरजेचे आहे, केव्हा घालणे गरजेचे आहे. कारण इथे एक स्टेटमेंट आहे पहा, स्वतःची काळजी कशी घ्यायची हे लोकांना माहीत आहे. लोकांना माहिती आहे की मी हेल्मेट केव्हा घालायला पाहिजे, ठीक आहे, किंवा मग कधी घालायला नाही पाहिजे. कारण लोक सज्ञान आहेत, त्यांना स्वतःची काळजी कशी घ्यायची याविषयीचं पूर्णपणे ज्ञान आहे. म्हणून गव्हर्नमेंट जर असं काही करत असेल तर गव्हर्नमेंटकडून हा जो प्रकार घडतो आहे ही काय झाली, अनावश्यक लुडबुड झाली आणि ते लोकशाही जीवन मार्गाच्या विरोधी आहे असं तो म्हणतो आहे. म्हणजे आपण एकंदरीत आपण या ठिकाणी युक्तिवाद असा म्हणू शकतो की असा एक पॉईंट आहे की जो या बाजूने पण आहे आणि या बाजूने पण आहे. तो पॉईंट आहे की लोकांना समजतं की कोणत्या बाबतीत किती धोका आहे, म्हणून त्यांनी त्यांची सेफ्टी कशी ठेवायची हे त्यांच्या हाती सोपवायचं. गव्हर्नमेंटने त्यामध्ये लुडबुड करायची नाही, हे झालं यामधलं तत्त्व. आणि या तत्त्वाचं उत्तम विवरण करणारं एक्झाम्पल मग आपल्याला यातून निवडायचं असेल. ठीक आहे. पहा, व्यावसायिक सायकल चालवणाऱ्यांनी शिरस्त्राण वापरणे प्रस्थापित करायला हवे, काहीच आवश्यक नाही आहे. आपण असं म्हणूया की आपल्याला जो युक्तिवाद दिला आहे त्या जे तत्त्व आहे त्या तत्त्वाचं विवरण करणारं एक्झाम्पल निवडायचं आहे. याचा आणि त्या तत्त्वाच्या ॲप्लिकेशनचा काहीच संबंध नाही. आपलं तत्त्व काय म्हणते, परत एकदा पहा. तत्त्व असं म्हणते आहे की लोकांना माहिती आहे की कोणत्या बाबतीत किती धोका आहे आणि स्वतःला सेफ कसं ठेवायचं, म्हणून लोकांना ठरवू द्यायचं, गव्हर्नमेंटने त्यामध्ये लुडबुड करू नये, हे तत्त्व आहे. मौजेसाठी घेतल्या जाणाऱ्या पेयांना व औषधांना कायदेशीर मान्यता मिळायला हवी. ठीक आहे, थोडं कसल्या करेक्ट वाटते आहे. काय म्हणतो आहे की सध्या काही जे पेय आहेत
जे गव्हर्नमेंटने बॅन केलं आहे, जे लोक मौजेसाठी घेतात, गव्हर्नमेंटने का बॅन केले आहेत? कारण कदाचित ते अनहेल्दी असतील, त्यांचं जास्त प्रमाणात सेवन केल्या गेल्यास जीवितहानी होऊ शकते किंवा जीविताला धोका होऊ शकते. हे स्टेटमेंट असं म्हणते आहे की लोकांना ही जी कायदेशीर मान्यता जी आहे ती गव्हर्नमेंटने द्यायला पाहिजे. का? कारण लोकांना माहिती आहे की मौज करत असताना आपण कोणत्या प्रमाणात त्यांचं सेवन केलं पाहिजे. तेच तत्त्व आहे की नाही सांगा? जे तत्त्व आपण तिथे पाहिलं की लोकांना माहिती आहे की कुठे किती धोका आहे, म्हणून लोक स्वतःची काळजी स्वतः घेतील, गव्हर्नमेंटने लुडबुड करू नये. इथेही तसंच ती जी पेय आहेत ती पेय लोक ठरवतील की त्यांनी किती घ्यावीत, आहे ना. तिथे गव्हर्नमेंटने किंवा शासनाने लुडबुड करू नये, म्हणून तत्त्वाचं विवरण करत असताना दिसते म्हणून विचारात घ्यायला की हरकत नाही. तरी पण चारही चेक केल्यानंतरच ठरवायचं. खूपच खर्चिक असल्यामुळे दारुड्यांना त्यांच्या व्यसनांवर उपचार करण्यासाठी सार्वजनिक निधी मिळता कामा नये. तर मित्रांनो, हे तत्त्वाचं विवरण करताना दिसत नाही, त्यामुळे रॉंग. मुले जर परवानगीशिवाय शाळेत अनुपस्थित राहत असतील तर त्याच्या पालकांना दंड करणे योग्य आहे. मला सांगा, आपल्याला जे तत्त्व दिलं आहे त्या तत्त्वाचं विवरण या चौथ्यामधून दिसून येते आहे का? नाही. सो करेक्ट असलं पाहिजे फक्त ऑप्शन नंबर बी. परत एकदा सांगतो पहा, आपल्याला तत्त्व दिलं आहे की कुठे किती धोका आहे, कसं सेफ राहायचं आहे लोकांना माहिती आहे, म्हणून गव्हर्नमेंटने लुडबुड करू नये. तसंच मौजेसाठी घेतली जाणारे जे पेय आहेत त्या पेयाने शरीराला धोका होतो हे करेक्ट आहे, पण त्या धोक्याची लोकांना कल्पना आहे. लोक ठरवतील की आम्ही ते पेय किती प्रमाणात घेतलं पाहिजे आणि किती प्रमाणात नाही घेतलं पाहिजे. तिथे गव्हर्नमेंटने लुडबुड करू नये, म्हणून ते पेय काय असले पाहिजे? फ्री असले पाहिजे सर्वांसाठी. आणि त्या संदर्भात गव्हर्नमेंटने काय द्यायला पाहिजे? मान्यता कायदेशीररित्या तिथे द्यायला पाहिजे. तो सेकंड जे आहे ते या ठिकाणी काय ठरते? परफेक्ट ठरते आहे. आणखीन बघूया. हा एक प्रश्न आपण काल डिस्कस केलेला आहे, ठीक आहे. त्यानंतर हा पण एक प्रश्न पहा, थोडासा डिफरंट आहे, युक्तिवादाचाच आहे. आपल्याला म्हणतो आहे की तर्कसंगत युक्तिवाद निवडा. आपल्याला 4 ऑप्शन दिले आहेत, त्यापैकी ज्या ऑप्शनमध्ये तर्कसंगत युक्तिवाद दिसत असेल ते आपल्याला या ठिकाणी काय करायचं असेल? निवडायचं असेल. शांततेत वाचा आणि समजून घ्या. काल पावसाचा अंदाज वर्तवला होता म्हणून मी आमच्या कबड्डीच्या सरावासाठी माझी छत्री बरोबर घेतली, पण काल पाऊस पडला नाही. आजच्या सरावादरम्यान पाऊस पडणार नाही याची खात्री हवी, म्हणून मी माझी छत्री बरोबर ठेवेल. ठीक आहे की नाही? आपण असं म्हणूया की ठीक आहे, वाचलं आणि थोडंफार बरोबर वाटते आहे की बा काल पावसाचा अंदाज होता म्हणून कबड्डीचा सराव करत असताना ही व्यक्ती छत्री घेऊन गेली, पण काल पाऊस पडला नाही. मग तो असं म्हणते आहे की आज सराव करत असताना गॅरंटी हवी आहे मला की पाऊस पडेल, आहे ना. आणि याची जर खात्री असेल तर म्हणून मी माझी छत्री बरोबर ठेवेन. आपण असं म्हणूया की थोडासा असा युक्तिवाद जो आहे, म्हणजे हे जे सांगतो आहे ना की काल माझ्यासोबत असं घडलं आणि आज पाऊस येत असेल तरच मी छत्री घेऊन जाईल अशी खात्री द्या, तर आपण असं म्हणूया थोडंसं अनसर्टन वाटते आहे. ठीक आहे ना. म्हणजे युक्तिवाद म्हणून तर आहेच, पण युक्तिवाद जो आहे ना मित्रांनो तो लॉजिकली करेक्टही असला पाहिजे, तेव्हाच तर आपण त्याला करेक्ट मानू. ठीक आहे ना. थोडंसं प्लस मायनस वाटते, त्यामुळे याला आपण होल्डवर ठेवूया. ज्या रात्री तुम्ही स्वादमध्ये भोजन घेतले त्यावेळी तुझे आणि मालीचे बिनसले, पण काळजी करू नकोस. जोपर्यंत तुम्ही स्वादमध्ये जाणार नाही तोपर्यंत तुझे नि दिशाचे बिनसणार नाही. काहीच लॉजिक नाही आहे ना. युक्तिवाद पूर्ण इलॉजिकल आहे. काय संबंध आहे? ते तर तसंच झालं ना. एक व्यक्ती 35 लोकांना घेऊन कार चालवत होता, तर त्या व्यक्तीचं वय किती? काहीच लॉजिक नाही मित्रांनो. ठीक आहे की नाही? जर लॉजिकली कोरिलेट होत असेल तर आपण त्याला विचारात घेऊया, अदरवाईज काही विचारात घेण्याची गरज नाही. नेक्स्ट पहा. माझे विज्ञान शिक्षक आम्हाला बऱ्याच प्रमाणात वर्ग सहभागाचा आधार देऊन श्रेणी देतात. ओके. मागच्या तिमाहीत त्यांनी मला मी अधिक सहभाग घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. जर या तिमाहीत मला वरची श्रेणी हवी असेल तर वर्ग चर्चेत मी अधिक सहभाग घेणे गरजेचं आहे. एकदम परफेक्ट लॉजिक लागते आहे. त्यांचे जे शिक्षक आहे ते ग्रुपने त्यांना श्रेणी देतात. लास्ट 3 माहीत किंवा 6 माहीत संबंधित व्यक्तीचा परफॉर्मन्स चांगला नव्हता म्हणून शिक्षकांनी सांगितलं की बा तू सहभाग घेतला पाहिजे. मग ती बाब सहभाग घेतला पाहिजे ही बाब त्या विद्यार्थ्याला लक्षात आली आणि पुढच्या तिमाहीमध्ये चांगली श्रेणी मिळावी म्हणून ती व्यक्ती आता काय घेईल? सहभाग घेईल. लॉजिकली परफेक्ट लागते आहे. मार्क्स मिळाले नव्हते कारण सहभाग घेतला नव्हता. मार्क्स मिळवायचे असतील तर काय करावं लागेल? सहभाग घ्यावा लागेल. लॉजिकली करेक्ट कोरिलेशन आहे, त्यामुळे तिसरं या ठिकाणी डेफिनेट वाटते आहे. आणखीन चेक करा. आमचं धुलाई यंत्र मोडलं आहे. मागच्या वेळी त्याचा आम्हाला त्रास झाला होता आणि आम्ही नव्या दुरुस्ती कारागिराला बोलवलं होतं. यंत्र मोडायला बहुतेक करून तो कारणीभूत असावा. इट मे बी
ऑर मे नॉट, ठीक आहे ना. जसं इथे मित्रांनो हे डेफिनेटली निघते आहे थर्ड जसं डेफिनेटली निघते आहे, इथे शुअरिटी आहे, तसं इथे शुअरिटी आहे का? नाही, हे तर अजम्पशन सारखं झालं ना, इट मे बी ऑर मे नॉट, ठीक आहे ना. सो करेक्ट असलं पाहिजे ऑप्शन नंबर सी. येत्या लक्षात सर्वांना. तर आपण हे पाहू शकतो की जरी वन सेवा, टॅक्स असिस्टंट किंवा इतर क्लास 4च्या एक्झाममध्ये हे प्रश्न विचारले जात असतील, हे क्लास 4 नाही आहे, ठीक आहे ना, किंवा यांसारख्या एक्झाममध्ये जरी प्रश्न विचारलेले असतील तरी त्यांची हाईट जी आहे, त्यांची जी लेवल आहे ती खूप सुपर राहते. हा जो प्रकार आहे, हा प्रकार समजून घेणं टेक्निकली कठीण आहे. हा माइंडसेटचा प्रकार आहे. तुम्हाला तुमच्या माइंडमध्ये त्या प्रकारची विचारक्षमता डेव्हलप करावी लागेल. तेव्हाच मित्रांनो स्टेटमेंट, कन्क्लुजन, अजम्पशन, आर्ग्युमेंटचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला व्यवस्थितरित्या सॉल्व करता येतील. आणखीन एखादा प्रश्न घेऊया, त्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया, ठीक आहे ना. चला पहा पुढला प्रश्न, ठीक आहे. नोकऱ्यांची कमतरता ही भारताची समस्या नाही, तर समस्या काय आहे? गरिबी आहे. बेकारीचा 4.8 हा दर ही समस्या नाही, पण आपले जे कष्टकरी बळ आहेत, म्हणजे काम करणारे गरीब लोक आहेत, ही काय आहे? समस्या आहे, ठीक आहे ना. आता हा म्हणतो आहे की वरील युक्तिवाद दुबळा करणारे विधान निवडा. काय करायचं? वरील युक्तिवाद दुबळा करणारं विधान आपल्याला निवडायचं आहे. दुबळा करणे म्हणजे मित्रांनो, तुम्ही जर माझं लास्ट लेक्चर पाहिलं असेल तर त्यामध्ये तुम्हाला क्लिअर असेल की दुबळा करणारं विधान म्हणजे कमकुवत करणारं विधान. आता यामध्ये युक्तिवाद पहा. काय म्हणतोय? आपल्याकडे नोकऱ्यांची कमतरता आहे असं नाही, नोकऱ्या भरपूर आहेत, लोक काम पण करतात, कष्ट पण करतात, पण लोक जे आहेत ते गरीब आहेत, ठीक आहे की नाही. आपले जे काम करणारे जे लोक आहेत ते काय आहेत? गरीब आहेत. आणि ही काय आहे? ही समस्या आहे. यामध्ये हा युक्तिवाद आहे आणि हा युक्तिवाद दुबळा करायचा आहे. दुबळा करायचा आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे सांगायचं आहे की लोक जरी गरीब असले तरी काही अडचण नाही, तरी ते चांगलं जीवन जगत आहेत. या सर्व ज्या बाबी आहेत ज्या ऑप्शनमध्ये दिलेल्या असतील ते ऑप्शन हा युक्तिवाद दुबळा करत आहेत असं आपल्याला म्हणता येईल, ठीक आहे ना. आता पहा, पहिलं दिलं आहे गरीब लोकांना बेकार राहून चालणार नाही, म्हणून ते जेमतेम मजुरीवर काम करणारे स्वयंरोजगार करतात आणि ही स्वतःची केलेली पिळवणूक आहे. मला सांगा मित्रांनो, इथंही तर तेच म्हणते आहे ना की काम करणारे लोक गरीब आहेत, आणि इथंही त्याच्याशी पॅरलच म्हणते आहे, म्हणजे तीच बाब इथंही मेन्शन केली जाते. म्हणजे आपण असं म्हणूया की हे दुबळा नाही करत आहे, उलट हे वर दिलेल्या युक्तिवादाला काय करते आहे? सपोर्ट करते आहे. येत्या लक्षात सर्वांना, वर दिलेल्या युक्तिवादाला काय करते आहे? सपोर्ट करते. त्यामुळे पहिलं जे आहे त्या ठिकाणी काय ठरते? रॉंग ठरते. सेकंड वाचूया पहा. विविध सरकारी योजनातून गरीब व बेकार लोक मजुरी मिळवतात व प्रतिष्ठेचे जीवन जगतात. मला सांगा मित्रांनो, इथं हा काय म्हणतो आहे की आपले कष्टकरी जे बळ आहे, काम करणारे जे लोक आहेत ते काय आहेत? गरीब आहेत. पण हा काय म्हणतो आहे की विविध सरकारी ज्या काही योजना आहेत, जसं मनरेगा आहे किंवा इतर काही ज्या योजना आहेत, त्या योजनेतून हे लोक काम मिळवतात, त्याचं रेन्युमरेशन म्हणून त्यांना काही पैसा मिळतो, आणि त्या पैसा जो त्यांना मिळतो आहे त्यातून हे काय करतात? प्रतिष्ठेचे जीवन जगतात. म्हणजे मला सांगा, इथं जे काही युक्तिवाद दिला आहे, इथे जे काही मेन्शन केलं आहे त्याला हा कॉन्ट्राडिक्ट करतो की नाही? त्याच्याशी हा विरोधाभासी ठरतो की नाही सांगा? त्याला हा अपोज करतो की नाही सांगा? कारण इथे काय म्हणतो आहे की ते चांगलं जीवन जगू शकत नाही आहेत, ते गरीब आहेत, आणि इथं म्हणतो आहे की जरी ते गरीब असले तरी ते एक प्रतिष्ठेचं जीवन जगत आहेत सरकारी योजनांमार्फत मिळणाऱ्या नोकऱ्यांमधून. सो आपण असं म्हणूया की सेकंड जे आहे ते एकदम प्रॉपरली बसते आहे. नेक्स्ट बघूया. भारतातील बहुतेक लोक धाडसी उद्योग व अनौपचारिक असतात. भारतातील बहुतेक धाडसी उद्योग हे अनौपचारिक असतात, त्याची उत्पादकता कमी असते व ते कमी मजुरी देतात. काही घेणं देणं नाही, ठीक आहे ना. भारतातील अनौपचारिक नोकऱ्यांचे प्रमाण 90% आहे, आणि अनौपचारिक व धाडसी उद्योगांना आकर्षक वेतन देणे शक्य नसते. मित्रांनो, आपल्याला दुबळा करणारा निवडायचा आहे, त्यामुळे हे सुद्धा काय ठरते? चुकीचं ठरते. दुबळा करणारा म्हणजे अपोज करणारा किंवा विरुद्ध, ठीक आहे ना. बस एवढं लक्षात घ्यायचं, म्हणजे तुम्हाला परफेक्टली एक्झाममध्ये उत्तर काढता येईल. सो या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आपण चूज करतो, ऑप्शन नंबर सेकंड. आणखीन काही प्रश्न बघूया मित्रांनो. ठीक आहे, हा एक प्रश्न पहा. जस्ट मी फक्त समजून सांगतो आहे तुम्हाला, आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये मला सांगायचं असेल, ठीक आहे ना. कारण बऱ्यापैकी टॉपिक तुमच्या लक्षात आलेलं आहे.
तुम्ही जर पहिला व्हिडिओ पाहिला नसेल तर मित्रांनो तुम्ही पहिला व्हिडिओ बघायचा असेल. ग्रुप बीच्या एक्झाममध्ये आलेला हा प्रश्न आहे. काय म्हणतो आहे? पूर्णतया वेगळी जीवनशैली असलेल्या तरुणांकडून होणाऱ्या मतदानाला लागलेली उतरती कळा प्रामुख्याने निवडणुकीत मतदात्यांच्या संख्येला लागलेल्या ओहोटीला कारणीभूत असल्याचे स्पष्टीकरण केले जाते. वयस्क लोक मतदान करण्याची शक्यता अधिक असते. जर हीच प्रथा चालू राहिली तर मतदात्यांची संख्या खूपच कमी असल्यामुळे बहुसंख्यांची इच्छा निर्देशित केल्या जाणार नाही आणि शासनाला प्रशासन करण्याचा अधिकार आहे असे म्हणता येणार नाही. अशा स्थितीला आपण पोचण्याची शक्यता आहे. लोकांच्या इच्छांची दखल घेतली जाण्यासाठी समाजाने पारंपरिक निवडणुकीला पर्याय शोधणे गरजेचे आहे. वरील युक्तिवादातील त्रुटी म्हणजेच मित्रांनो हा जो युक्तिवाद इथे देतो आहे त्यामध्ये काहीतरी कमतरता आहे. ती कमतरता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे? शोधून काढायचं आहे. तर पहिली युक्तिवाद काय आहे ते बघूया आपण. युक्तिवाद आहे हा असं म्हणतो आहे की जे जुने लोक आहेत, जे म्हातारे लोक आहेत ते मतदानाचा अधिकार प्रॉपरली बजावतात, पण जे नवीन पिढी आहे, ठीक आहे ना, ज्यांची जीवनशैली पूर्णपणे वेगळी आहे, हे लोक मतदानाला जात नाहीत. त्यामुळे काय लागली आहे? त्याला उतरती कळा लागली आहे. आणि जर मित्रांनो प्रॉपर मतदान होत नसेल तर जनादेश मिळाला आहे असं आपण म्हणू शकत नाही. त्यामुळे एक आणखीन प्रश्नचिन्ह उभं राहतो आहे की बहुसंख्यांच्या इच्छा निर्देशित केल्या जाणार नाही. निवडणुकीला जर 60% लोक जात नसतील किंवा 20% लोकच मतदान करून येत असतील तर मग आपण असं नाही म्हणू शकत ना की बहुसंख्य लोकांनी आपल्या इच्छा प्रदर्शित केल्या. 20% लोकांनी मतदान केलं याचा अर्थ 80% लोक आपली इच्छा प्रदर्शित करायला आलेच नाही आहेत. ठीक आहे की नाही? तर यामध्ये हा युक्तिवाद इथं लक्षात येतो आहे. आपल्याला हा जो युक्तिवाद आहे त्या युक्तिवादाची काय निवडायची आहे? त्रुटी निवडायची आहे. त्रुटी म्हणजे वर जे काही दिलं आहे त्याला अपोज कुठेतरी खाली कोणत्या तरी पर्यायामध्ये होत असल्याचं तुम्हाला निवडायचं असेल. मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर निश्चितपणे कमेंटमध्ये मला सांगा. याचं एक्सप्लेनेशन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊया. या व्यतिरिक्त आणखीन तुमच्या काही रिक्वायरमेंट असतील येणाऱ्या राज्यसेवेच्या अनुषंगाने त्यासुद्धा मला कमेंटमध्ये सांगायचे असतील. तर मित्रांनो इथे थांबूया. धन्यवाद.